नमस्कार, आपण पाहत आहात IBN एकमत। आपण आलो आहोत पौर पोलीस स्टेशनमध्ये। वाकडी येथील विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणाचा तपास सध्या आपल्यासोबत आहेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले साहेब। त्यांच्याशी आपण त्या संदर्भात जाणून घेऊ। त्याप्रमाणे 7 आरोपी सध्या अटकेत आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। काय निष्पन्न काय झाला आतापर्यंत? तपास चालू आहे। यावेळी जास्त काही सांगणं योग्य होणार नाही। जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने दाखल झाला, त्यानंतर आरोपी अटक करण्यात आले। एक 2-3 दिवसांनी जे काय आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे। या क्षणी एवढंच सांगेल, गुन्ह्याचा सखोल तपास चालू आहे। सर, 19 मार्चला वाकडी येथे विनोद लक्ष्मण चांदणे याचा 9:30 वाजता धरणाजवळ खून करून त्यानंतर त्याचं प्रेत कथितरित्या पाचोरा तालुक्यातील मोहाडी शिवारामध्ये विहिरीमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये 9 दिवसानंतर सापडले। रोज या गुन्ह्यामध्ये रोज नवीन घटना घडत आहेत, रोज वेगळी कलाटणी याला मिळत आहे। आतापर्यंत 7 आरोपी यामध्ये अटक केलेले आहेत। काल याच्यामध्ये नवीन एक सुमित किशोर जोशी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। फोन कॉलच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। परंतु पोलीस संदर्भात यांना विचारलं असता पोलीस फक्त तपास चालू आहे असं सांगून पुढील विषय लांबवत आहेत। आता एकंदरीत किती दिवसापर्यंत हा विषय चालणार आहे, संपूर्ण तालुक्यामध्ये यामुळे खळबळ उडालेली आहे। ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे महेंद्र राजपूत, तो रोज वेगवेगळे देत आहे। त्याच्यामुळे पोलिसांना वेगवेगळ्या दिशेने तपास करावा लागत आहे। कालच त्यांनी गुन्ह्यामध्ये जी गाडी वापरली होती ती गाडी पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। मुंबई पासिंगची गाडी आहे ती शेळगाव या ठिकाणी एका याच्यामध्ये बंदिस्त वाड्यामध्ये ती झाकून ठेवण्यात आलेली होती। काल पोलिसांनी ती हस्तगत केली। त्यानंतर काल पुणे इथून सुमित जोशी यांना ताब्यात घेतलं। त्याच्या अगोदर शेखर वाणी जे मास्टरमाइंड ह्याच्यात कथितरित्या सांगितले जातात त्यांना पंढरपूर इथून ताब्यात घेतलं। संपूर्ण जामनेर तालुका ह्या गोष्टीकडे उत्सुकतेनं पाहत आहे। एक मातंग समाजातील गरीब कुटुंबातील मुलगा अत्यंत निर्गुण पद्धतीने त्याला मारण्यात आलेला आहे। त्याला खरोखर न्याय मिळेल का याविषयी लोकांमध्ये शंका आहे। आपल्यासोबत आहेत किशोर महाराज जोशी। काल यांच्या मुलाला सुमित जोशीला विनोद चांदणेच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांची काय बाजू आहे? प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात। त्यांची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। मी तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो की मला हे बोलण्याचा तुम्ही मोका दिला। माझ्या मुलाला अरेस्ट केलं त्याचं मला दुःख नाही आहे। तो जर गुन्हेगार असेल त्याला सजा व्हायलाच पाहिजे। पण जो काही गरीब कुटुंबाचा मुलगा मेला, बरंच त्याला निर्दयीपणाने मारल्या गेलं, विहिरीत टाकला, त्याला कितीतरी मारलं, त्यांच्या गुन्हेगाराला सजा भेटली पाहिजे हे माझा मुख्य एक धोरण आहे। आणि माझ्या मुलाला याच्यामध्ये फसवता आहे हे पण मला माहिती आहे। पोलिसांच्या दबावाखाली काहीही कोणी करत नाही किंवा कोणालाही काही या गोष्टीची फिकर नाही। पण माझ्या मुलाला हे आता कसं तरी कुठून तरी फसवायचं आणि दुसऱ्याच्या माळ्याच्या डोक्यात टाकून याच्या गळ्यात टाकून त्याला पुढं करायचं, याच्या मागचा उद्देश मला हाच दिसतोय। चांदणे परिवार आमच्या वाकडीचे लोक आहे, त्यांना आम्ही मागच्या 25 वर्षापासून ओळखतो। त्यांच्याशी काही आमची दुश्मनी पण नाही आहे। आणि तो मुलगा जो वारला त्याच्याशी आमची काही अशी शेती किंवा प्रॉपर्टी किंवा बिझनेस कशाशीही काही घेणं देणं नाही आहे। सुमितचं पण नाही आणि आमच्या पुरं टोटल जोशी समाजाचं पण नाही आहे। पण आता त्याला मारून कोण असा एकदम गुपचित बसला मास्टर माइंड, आणि लास्ट मोमेंटवरती सुमितला माझ्यासोबत पुण्याला येऊन त्यांनी अरेस्ट केलं। त्याच्यामध्ये त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे। या ज्यानं काही मारलं असेल त्यानं फक्त एक फोन कॉल करून त्याला रोडवरती बोलवलं आणि त्या बेसवरती ह्या लोकांनी त्याला अरेस्ट केलं आहे। याच्यावरती माझं काही दुसरं म्हणणं नाही आहे। सगळ्या लोकांना, सगळ्या ह्या न्यूज चॅनलला, पोलीस लोकांना माझं हेच सांगणं आहे की याची सुस्थितीशीर याची मागणी करून ह्या गोष्टीला म्हणजे एकदम क्लिअर करावं हीच माझी इच्छा आहे। आणि ज्या परिवाराचा मुलगा एकदम निर्दयीपणे मारला गेला आहे त्याला त्यांचा न्याय भेटावं आणि ज्यांनी काही हे केलं असेल त्यांना याची सजा व्हावं। माझ्या मुलाचं याच्यामध्ये काहीही नाही आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे, पोलीस लोकंसुद्धा बोलत आहे। फक्त आता आम्हाला याचा न्याय भेटावं, मातंग समाजाला न्याय भेटावं आणि जो काही मास्टर माइंड असेल त्याला परिपूर्ण सजा भेटावं। धन्यवाद।
किशोर महाराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलाला यामध्ये गुन्ह्यात येत आहे. जो कोणी खून करणारा आहे तो मास्टरमाइंड वेगळा आहे. त्याला पोलिसांनी शोधून काढून त्याला कठोरात कठोर सजा द्यावी व मातंग समाजातील बांधवांना, चांदणे परिवाराला कुठेतरी न्याय मिळावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत सुरेश जोशी आहेत, जोशी समाजाचे कार्यकर्ते. त्यांचं काय या संदर्भात काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम जो चांदणे मारला गेला, विनोद चांदणे, त्याचा मी दिलगिरी व्यक्त करतो. त्या कुटुंबातला एक करता माणूस गेला, लहान लहान मुलं आहे. सर्वात निर्दयी अशी ही घटना घडली. या घटनेमागे कोण सूत्रधार आहे त्याचा पत्ता अद्याप तरी लागलेला नाही. जे 5-6 लोक इथे अटक करण्यात आलेले आहे त्यामागे एक जो आहे सूत्रधार तो सांगतो, पहिल्यांदा दुसऱ्याचं नाव सांगतो, नंतर दुसऱ्याचं नाव सांगतो. असं करून त्याने यामध्ये सुमित पण इन्व्हॉल्व आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानुसार सुमितला पुणे येथे अटक केली. महाराजांनी त्यांच्या बाईंमध्ये सांगितलं. पण या घटनेमध्ये जर सत्यता असेल, त्याला सजा जरी झाली, त्याच्यासाठी जोशी समाज किंवा संपूर्ण तालुका त्याच्या पाठीशी राहणार नाही. आणि जर तो त्यामध्ये दोषी असेल त्याला सजा व्हायलाच पाहिजे. पण निरपराध माणसाला अशी सजा होता कामा नये. या संदर्भात आम्ही पोलीस डिपार्टमेंटलाही बोललो की साहेब, तुमचा जो तपास आहे हा वेगवेगळ्या दिशेने फिरतो आहे. यामध्ये मला कुठेतरी कमतरता वाटते. जर वाटत असेल तर शेवटची त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी. ज्याने मारला, जेवढे आरोपी असतील त्याची प्रत्येकाची नार्को टेस्ट व्हावी, जेणेकरून सत्यता पुढे येईल. जर प्रत्येकाची नार्को टेस्ट झाली तर असे गुन्हे जे घडले याच्या मागचा जो मास्टर माइंड असेल किंवा कुठलं शस्त्र असेल किंवा कुठला दबाव असेल, कुठलं राजकारणही असेल, यामध्ये असं होता कामा नये अशी आमची प्रांजळ मागणी आहे. आणि सुमितला यामध्ये फसवलं गेलं, गोवल्या गेलं, त्यातून तो कसा बाहेर निघेल व या मातंग समाजावर, विनोद चांदणेवर जो घात झाला त्याला कसा न्याय मिळेल याच्यासाठी आमचा संपूर्ण जोशी समाज सेवा संघ त्यांच्या पाठीशी राहील. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत नंदभाऊ मंडाळे. त्यांचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊया. मी अखिल भटका जोशी समाजसेवा संघाचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम चांदणे परिवारावर, त्यांच्यावर जो काही अन्याय झाला आणि विनोद चांदणेचा जो काही निर्दयी त्याला मारण्यात आलं, ही एक दुःखाची बाब आहे. आणि त्या परिवारावर जो आघात झाला त्या परिवाराला आमचा जोशी समाज हा त्यांच्यासाठी एक मागणी करतो की चांदणे परिवाराला न्याय मिळावा आणि याच्यामागचे जे काही मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला सजा व्हावी. आणि आतापर्यंत जेवढे काही आरोपी अटक करण्यात आले त्या सर्व आरोपींची नार्को टेस्ट करून CBI चौकशी करून मुख्य आरोपी पुढे आणावा, हीच मागणी मी अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या वतीने करतो आणि इथेच थांबतो. आपण बघू शकता या ठिकाणी भटका जोशी समाज फार मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे. त्यांतील काही पदाधिकारी, त्यांच्या आपण भावना जाणून घेतल्या. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजातील तरुणाला यामध्ये विनाकारण गोवण्यात येत आहे. कुठेतरी तपासाची दिशा वेगळ्याच दिशेने नेली जात आहे. त्यांची मागणी आहे की योग्य दिशेने तपास करून जो खरा मास्टरमाइंड असेल त्याला पकडून याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा द्यावी व चांदणे परिवाराला न्याय द्यावा अशी संपूर्ण जोशी समाजाच्या वतीने त्यांनी मागणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण चौधरीसह मनोज कुमार माले, IBN एकमत, पहूर.